आता आपण बघूयात पुणे जिल्ह्यातील टॉप 9 बातम्या। मतमोजणीचा काउंटडाऊन सुरू। पुणे मतदारसंघाच्या मोजणीसाठी उमेदवारांना 112 प्रतिनिधी नेमण्यास मुभा, तर 1704 अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती। मतमोजणी परिसरात मोबाईल विद्युत उपकरणं नेण्यास सक्त मनाई। पुणे मेट्रो 3 प्रकल्पाचं नामकरण माण हिंजवडी शिवाजीनगर। केंद्र शासनाकडून अधिसूचना जाहीर। प्रकल्पाला माण हिंजवडी शिवाजीनगर मेट्रो संबोधलं जाणार। 1.5 महिन्यात 200 कोटींचा महसूल। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या तिजोरीत 25% मालमत्ताधारकांनी कर भरला। 30 जूनपर्यंत सवलतींचा फायदा। बुद्ध पौर्णिमेनिमित्त पुणे स्टेशन परिसरातील वाहतुकीत बदल। बोल्लाई चौकातून साधू वासवानी पुतळा चौकाकडे जाण्यास बंदी। पुण्याच्या राजगड तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस। मुसळधार पावसानं तालुक्यातील दुर्गम भागात ओढ्यांना पूर। वादळी वाऱ्यामुळे पाबे गावातील अंगणवाडीचे पत्रे उडाले। उद्या पुणे शहरातील बहुतांश भागात पाणी पुरवठा बंद राहणार। देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद, तर शनिवारी कमी दाबानं पाणी पुरवठा होणार। पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांना 500 रुपये दंड। दंडाच्या रकमेत वाढीचा पुणे पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचा प्रस्ताव। पुण्यातील केडगावमध्ये कांदा लिंबाचे भाव घसरले। दौंड बाजार समितीत शेतकरी व्यापाऱ्यांची गर्दी। कचरा जाळणाऱ्यांवर सुधारित दंडात्मक कारवाई होणार। कचरा जाळणाऱ्यांकडून 5000 रुपये दंड वसूल करण्यात येणार। पुणे पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या सूचना।